नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत राज्यातील पुढील 2 दिवसांचा हवामान अंदाज। शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये दिनांक 8, 9 आणि 10 या तिन्ही तारखांना मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली होती। महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला होता। म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पुढील 2 दिवसात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह राज्यात येणार असं सांगण्यात आलं होतं। तर जिल्हानिहाय हवामान अंदाज आपण पाहणारच आहोत। त्याआधी आपण सविस्तरपणे या अंदाजाबाबतची एक अपडेट घेऊन घेऊयात। तर राज्यात तापमानात वाढ होत असतानाच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने 8 ते 10 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे। विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मित्रांनो, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे आणि रविवारपासून अरबी समुद्रावरही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे वाऱ्यांमुळे विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली होती। त्यानुसार बऱ्याच ठिकाणी अशा पाऊस सुद्धा मेघगर्जनेसह अमरावती, अकोला या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। तर मंगळवारी म्हणजे आज गुढीपाडव्याच्या दिवशीच किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतांश भागामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, सध्या आपण व्हिडिओ बनवत आहे तेव्हा 7:40 झालेले आहेत आणि विदर्भात पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर मुंबईत कसं असेल हवामान याबद्दल आपण सविस्तरपणे पाहूया। मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमधील तापमानात वाढ होणार आहे आणि हवेतील आर्द्रता वाढून उकाडा सुद्धा वाढणार आहे। तर पुढील 24 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरासाठी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगर या ठिकाणी आकाश मुख्यतः निरभ्र राहील। तुम्ही नकाशामध्ये सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे आणि वातावरणाची सुद्धा शक्यता अगदी दमट राहण्याची आहे। तर आता पाहूयात की मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कसा पाऊस असेल। तर काही ठिकाणी या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आणि यावेळेस वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असा असणार आहे। तर पुढील 24 तासामध्ये राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आणि आता आपण सविस्तरपणे जिल्हानिहाय कोणकोणत्या ठिकाणी ऑरेंज व येलो अलर्ट दिला आहे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात। मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जो नकाशा दिसतोय हा आहे दिनांक 9 एप्रिल 2024 चा। तर या नकाशामध्ये तुम्ही पाहता तुम्हाला दिसून पडेल की अमरावती, वर्धा, चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला आहे। म्हणजे या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे विदर्भातील इतर जिल्हे नागपूर, हिंगोली, त्यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जे जिल्हे आहेत तर यापैकी नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसेच वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये आणि बुलढाणा, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी सुद्धा अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरपेक्षा थोडा कमी पाऊस पडेल, परंतु निश्चितच पावसाची शक्यता ही नाकारता येत नाही। या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र पाहता असता आपल्याला औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर, जालना, त्यानंतर अहमदनगर म्हणजे सध्याचं अहिल्यानगर, त्यानंतर बीड, लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। पुणे विभागाचा आढावा घेता आपण पाहू शकता पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही आहे। त्याचसोबत आपण इकडे विदर्भात पाहता हिंगोली आणि नांदेड या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा कुठला इशारा देण्यात आलेला नाही आहे। त्यानंतर आता आपण पाहूयात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि जो काही नाशिकचा भाग आहे तर या भागामध्ये तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर स्पष्ट पाहू शकता मित्रांनो की नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जे भाग आहे तर या ठिकाणी सुद्धा कुठलाही पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही आहे। आणि आपण कोकण विभाग पाहता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांमध्ये सुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पावसामध्ये कुठलाही शक्यता किंवा अलर्ट हवामान विभागाने दिलेला नाही आहे। तर अशा प्रकारे 9 तारखेला म्हणजे आज मध्यरात्री पावसाची शक्यता आहे। यानंतर पाहूया दिनांक 10 तारखेचा म्हणजे 10 एप्रिलचा हवामान अंदाज। तर 10 तारखेला आपल्याला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचे संकेत पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि वाशिम इत्यादी जिल्ह्यांमध्ये पावसाचा कुठला इशारा हवामान विभागाने दिलेला नाही आहे। तर बुलढाणा, अकोला, अमरावती त्यासोबत नागपूर आणि हा जो काही भंडाराचा भाग आहे तर भंडारा या जिल्ह्यांमध्ये तसेच नांदेड, हिंगोली आणि परभणी इत्यादी जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला आहे।
मराठवाडा व पुणे विभागाचा विचार करता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नगर, बीड, त्यानंतर लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, सोलापूर, सांगली इत्यादी जिल्ह्यांमध्ये आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे। या व्यतिरिक्त जो उर्वरित महाराष्ट्र आहे, मग पुणे विभाग असो किंवा मग इकडे खानदेश असो, तसेच मराठवाड्यातील काही जिल्हे असो, या ठिकाणी सुद्धा पावसाची कुठलीही शक्यता नाही आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कुठलाही इशारा नाही आहे। तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही आहे। मात्र या ठिकाणी ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट हा निश्चितच 10 तारखेला या ठिकाणी होऊ शकतो। तर कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांमध्ये पावसाचा कुठलाही इशारा किंवा अंदाज देण्यात आलेला नाही आहे। त्यानंतर खानदेशचा विचार करता खानदेशमधील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चारही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे। मात्र पावसाचा इशारा मित्रांनो देण्यात आलेला नाही आहे। तर अशा प्रकारे दिनांक 9 आणि 10 तारखेला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध भागांमध्ये हवामानाचा अंदाज हा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, त्याचप्रमाणे दररोज तुमचा मोबाईलवर हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या हवामान अंदाज वेबसाईटला अवश्य भेट द्या। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अशा प्रकारे www.hawamanandaz.in ही वेबसाईट पाहायला मिळेल। तर या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची वेबसाईट ही ओपन होईल। इथे तुम्ही दररोज हवामान अंदाजाच्या बातम्या ह्या जिल्हानिहाय मिळू शकता। पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया या सर्व जिल्ह्यांसाठी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण या सर्वच भागांसाठीचा हवामान अंदाज हा या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर हाच हवामान अंदाज व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी इथे तुम्हाला जे कॉर्नरला बटन दिसत आहे या बटनवर क्लिक करायचं आहे आणि थेट आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। इथून तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता आणि दररोज असेच व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तसेच आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलला या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। सर्व लिंक्स ह्या आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर दररोज अशाच व्हिडिओसाठी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।